बहुत गेम खेल के थक गया है तू। लस्टर कलरची एक्सपायरी डेट संपली का? माणसामध्ये किती बदल होतो। मस्त मस्त गरगट्टा। इसने कर दी इतनी खराब बर्तन। आम्ही गप्पा मारायला बसलो ना, वेळ कसा तो कळतच नाही। दादू मंदिरामध्ये गेलेला। यशवंत भव यशस्वी भव। हे घ्या पुष्प, चांगलं ना, गोड आहे ना। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजले आहेत आता आणि माझं तुळशी पूजन झालेलं आहे। आता गॅसवरती मी कढईमध्ये पालक शिजायला ठेवलेला आहे आणि एका साईडला भात शिजायला ठेवलेला आहे। आणि इथं फोंडजींनी जांभळं आणलेली रात्री स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आणि सगळ्यांनी 5-5 खायचं असं फोंडजींचं म्हणणं आहे। हा फोंडजी, मी खाल्ले बरं 5-5च का खायचे? हा आहे समान प्रमाणात म्हणून चिरंजीव खात नाही जांभळं म्हणून फोंडजी हा म्हणतात जबरदस्ती खायचे सगळ्यांनी 5-5। मी तर माझ्या हिश्श्याशी 5 जांभळं खाते। छानच फोंडजी, गोडच। मनू आवजय मना पाण्यानं चाललेला आहे खालून। लवकर ये बाहुबली, जांभळं खायचे आज कंपल्सरी, पप्पाने सांगितलंय। बाहुबली जांभळं पोटासाठी खूप चांगलं असतं। जल्दी आला। जाडू खात नाही। जाडू तुझा भ्राता। फोंडजी हे घ्या पुष्प। आज 4 फुलं निघाली फोंडजी गोकर्णाची आणि कालचं एक, काल मी आणलेलं खालून। आंजी कैसा आहे जांभूळ? चांगलं ना, गोड आहे ना, गाभा खूप जास्त आहे। अरे एक खट्टा मिठा लग गया का तुरट? एक खराब निघलं का? मग काय झालं? दात चावलं? अरे सो बॅड। जीभ चावली तुझ्याच दातामध्ये तुझीच जीभ चावली। मी फोंडजी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत आणि मस्त मस्त गरगट्टा आणि भात खात आहोत। पहिला आपको बहुत घाई है। घ्या घ्या घ्या, हे घ्या पापड। तुम्ही पण या स्वादिष्ट जेवण करायला। भोजन 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 भोजन, जेवण नाही। हे घ्या पुत्र। आणि फोंडजीने काल आंबे पण आणलेले आहेत। फोंडजी आंबे भी खाओ, हे म्हणा आंबे भी खाओ, आम खाओ, बीट भी खाओ। तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला। आओ जाओ। रेनकोट वगैरे घेतला? ठीक आहे, ओके। चला, आमच्या दूधवाल्या दादांनी दूध देऊन गेलेला आहे। दादू खाना खा ले पुत्र, देख यही रखा है मैंने सब। आणि आज लगेचच हातासरशी मी किचन ओटा आणि भांडी सुद्धा घासून घेतलेली आहेत। आता ही दुधाचे पाकिट स्वच्छ धुते आणि पातेल्यामध्ये दूध फोडून ठेवते। दूध इकडच्या गॅसवरती उकळायला ठेवते आणि इकडच्या गॅसवरती दादूसाठी पापड भाजून देते। दादू हे घे बाळा। दादू मंदिरामध्ये गेलेला, त्याच्यामुळे त्याला जेवण करायला उशीर झालेला आहे। आणि मनुडा माझा आता कॉलेजला चाललेला आहे, रिझल्ट घ्यायला चाललेला आहे। मग कॉलेज कधी सुरू आहे तुझं? 25 जून। बापरे, किती उशिरा। क्या ही कर सकते। मना चांगला पॅक होऊन चाललेला आहे, रेनकोट वगैरे घालून। पाऊस येतोय, बुरबुर बुरबुर चालूच आहे उसकी। आओ जा पुत्र, आयुष्यवंत भव यशस्वी भव। आंजी दादू कसा बनलाय बाळा गरगट्टा भात? खूप टेस्टी बनलाय खरंच, मला खूप आवडला। बाहेर पावसाची रिमझिम चालूच आहे आणि त्याच्याबरोबर मंद आणि थंड हवा सुद्धा येत आहे। वा वा वा, खूप छान हवा सुटलेली आहे। दादू पण जेवण झाल्यानंतर लगेचच कामाला लागलेला आहे। दादूंनी आज बेडशीट बदललेला आहे इकडच्या सीटरवरचं। बारीक फोल्ड कर बळा घोंगड। दुपारचे 2 वाजले आहेत आता आणि मी आता ताईंच्या घरी आलेली आहे त्यांना भेटायला। बऱ्याच दिवस झाले त्यांना भेटले नव्हते, आज भेटायला आलेली आहे। आणि इथं नानी आराम करत आहेत, सासूबाई त्यांच्या। मग ताई कशा आहेत? बरे आहेत ना? हो मजेत आहे, मजेत आहे। हा ना, मी आता खाली आले होते, म्हणलं ताईंना भेटायचं। हा, उन्हात काय सगळे गावी इकडं तिकडं फिरत होते। कमी करा ताई, खूप भरलेलं आहे कप। नाही कप आमचे खूप छोटे आहेत। छोटे मला पण प्यायला भेटेल, मी पण कधी पित नाही। थोडीशी कमी करा, पण कट टू कट भरलेलं आहे। असू दे, काय नाही, घ्या। हे बघा
थांबा, इथं हा गरम आहे ना. हे बघा ताईने किती कॉफी दिलेली आहे. तुम्ही थोडी घ्या ना नी. थोडी काहीच नाही. हा घ्या तुम्ही पण. मी तर आता खूप दिवसातून पिते, तुमच्याकडे आल्यावरच माझं हा इतर वेळेस मी काही घरात पित नाही. हा ना चहा आवडतो ताईंना. हो, चहा आम्ही गप्पा मारायला बसलो ना वेळ कसा तो कळतच नाही. खूप दिवसातून भेटलो ना. हा चला येऊ का नानी. येऊ का ताई. अनुडा कधी आला बेबी. जेवण चालू आहे. अरे खाली बस ना बाळा. आसन घेऊन बस ना. असं खायचं नसतं वरती बसून. मांडीवर घेऊन खाणार होतो हाँ फिर क्या हो गया. पण हे लयच गार वाटायला लागलं म्हणून मांडीवर न काढलं. क्या आहे ते घ्यायचं होतं ना खालचं लायटर रायटर. ठीक आहे खा लो. मग शो युअर रिझल्ट. ते दिलं ना परत हां अपडेटला दिलं. अच्छा ठीक ठीक. ते NSS ला आम्हाला ॲबसेंटी आले होते. ॲबसेंट आली. हा मग NSS ला एटीकेटी लागली. हां मग पास केलं करणार की नाही तुला NSS ला. हा दिलं ना मग परत एक्झाम डिपार्टमेंटला ऍप्लिकेशन लिहून दिलं. हां ते म्हणले 2 दिवसात परत या करून टाकू. ठीक ठीक. नाही तर किती कष्ट केलेले असल्या थंडीत गेलेला NSS ला. आणि थंड पाण्याने आंघोळ केलेली कष्ट केलेलं कामं केलेली एवढी. आत्ता बाहेर पण चांगलं ऊन पडलेलं आहे. मगाशी पाऊस येत होता आणि आता ऊन पडलेला आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू आहे निसर्गाचा. आणि एवढी भांडी पुन्हा पडलेली आहेत बघा. हे ताट तर मी आता गहू चाळलेला आहे. किसने किया. तुमने अभी खाना खाया था ना. खाना खाया बर्तन धोए नहीं इसीलिए इतने पड़े हैं. खाना नहीं खाया. एवढी मोठी मगाशीच भांडी घासली ट्रॉली भरून. फिर से बर्तन गिर गए. कहाँ जा रहे हो तुझे पुत्र. हम बाहर जा रहे. ओके दादुड्या. मग किती राऊंड झाले गेम खेळण्याचे. अरे आताशी दुसरा राऊंड आहे. दुसरा राऊंड आहे. मग बाहेर गेलो तुम्ही. थोड्या वेळ श्रीरामचरित्र मानस असल्यानंतर मी आता जाळी काढत आहे. आणि हॉलला आम्ही लस्टर कलर दिलेला आहे. असं म्हणतात की लस्टर कलरला जाळी लागत नाही. पण ह्या वेळेस कशी काही जाळी लागली मला काही कळत नाही. इथे एक जाळी लागली आहे ह्या कोपऱ्यामध्ये आणि त्या कोपऱ्यामध्ये. काढता येतात काही करू नये. काल परवाच मला इथे पोळ दिसलेली. एवढ्या वर्षांनी लागली जाळी आणि आता कशी काय जाळी लागली. इथं जाळी त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दाखवते. इथे दिसली आता तुला. हो कधीतरी काढत जा इकडची जाळी. कधी लागत नाहीये पण कशी काय लागली काय. इधर भी है. इधर इधर कुठे इधर देखो. लस्टर कलरची एक्सपायरी डेट संपली का. असेल असेल संपली. त्यामध्ये जाळ्या लागायला लागले. ये काम पड गया. आमच्या किचनला ना हा कलर दिलाय ऑइल पेंट दिलाय ना. ऑइल पेंट. तिथे अजिबात जाळी लागत नाही. लस्टरला पण एवढ्या वर्ष जाळी नाही लागली पण आज जाळी लागलेली आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी मी आता काढत आहे. इकडे पण लागली आहे जाळी. काम वाढले. सिलिंग वरची धूळ काढता काढता मी पंख्यावरची पण धूळ काढलेली आहे. आणि एवढी सारी धूळ खाली पडलेली आहे. खूप सारी धूळ खाली पडलेली आहे. क्या ही करे आता झाडू मारते पटपट. आत्ता मी दादूसाठी नाचणीचं सत्व बनवत आहे. दादूला भूक लागलेली आहे. म्हणलं ठीक आहे बना के देती हूँ तुझको कुछ तो. चला नाचणीचं सत्व सुद्धा चांगलं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करते. दादूला खायला देते. दादू ये ले पुत्र बहुत गेम खेल के थक गया है तू. खा ले अभी ये. एवढं लिक्विड काय आहे. थोडंसं पातळ झालं. दूध जास्त झालं याच्यामध्ये. सायंकाळचे 7 वाजले आहेत आता आणि आमची देवपूजा झालेली आहे सायंकाळची. आणि आज ऑफिसवरून फोंडेजी लवकर आलेले आहेत आणि मला बोलत आहेत की कॉफी बनवून दे. आता मी कॉफी बनवायला ठेवलेली आहे पण फोंडेजीला जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे घाई गायत आहेत आणि स्वतःच कॉफीला फिरवत आहेत. रेनकोट पण नाही काढलं. रेनकोट नाही काढलं. सगळं ओलाय. सर का देते जरा गॅस वाढवा. बस का देते हूँ फोंडेजी. हे बस का अजून उकळू दे थोडस. मला सांगा आजकाल तुम्हाला कॉफी का आवडायला लागली. पूर्वी कॉफी अजिबात आवडत नव्हती त्यांना. अशी नाक मोडायची म्हणजे चहा करा चहा असं बोलायची. आणि आजकाल बोलतात की कॉफी बनवा. आता ती कॉफी आणलेली वाया जाणार नाही का. वाया जात नाही पुढची. मी पिते. श्रीकांत पितोय. मग चहा करून द्या. चहा
मी आता बोलले होते तुम्हाला चहा बनवून देते, तुम्ही काय बोललात नाही कॉफी बनवून दे. कॉफी म्हणलं, म्हणजे ठीक आहे. तयार आहे ना. हं? बघा माणसामध्ये किती बदल होतो. चहा आवडणाऱ्या माणसाला आता कॉफी आवडायला लागली. कॉफी नाहीच ही. मग काय कॉफी वरून टाकतात ना, हिला उकळतोय आपण. ही ना प्युअर कॉफी आहे जी की आम्ही मदुराईवरून आणलेली. थोडीशी कडवट लागते आणि चहापत्ती सारखं काढ होतो मागे कॉफीचं. आम्ही देते फोटोची, रुको जरा. तू काढ आपली सेटिंग करत बस. अहो शोधावं लागते फोटोची. थांबा मी येते, थांबा. कशाला शोधायची? शोधावं लागतं ना तर ते कण येतात सगळे कॉफीचे. आणि याला जाळी काय एवढी वागताय का? काही बोल्या बी पेशन्स नाहीत फोटोजींना. ठीक आहे प्या. चला आता मी पण स्वयंपाक करून घेते संध्याकाळचा. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे फ्लावरची भाजी आणि तोंडल्याची भाजी आणि भाकरी. तर आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.